कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमाला सुरू आहे। या व्याख्यानमालेत मंगळवारी भारतीय संविधान, संसदीय लोकशाही या विषयावर ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्रीराम पवार यांचं व्याख्यान झालं। यावेळी त्यांनी भारताच्या संसदीय प्रणालीत होत असलेल्या बदलांवर उदाहरणांसह प्रकाश टाकला। सध्या संसदेत व्यक्तिगत टीका टिप्पणीच्या पलीकडे जाऊन लोकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा होत नाही असं सांगितलं। हे लोकशाही समोरचं मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी नमूद केलं। सत्ताधारी विरोधकांचं ऐकून घेत नाहीत, तर विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नसल्याचं सत्ताधारी सांगताना दिसतायत। संसदेत बोलताना माईक बंद करणं, प्रक्षेपण थांबवणं, एकाच वेळी 146 खासदारांना निलंबित करणं हे खूपच धक्कादायक असल्याचं डॉक्टर पवार यांनी सांगितलं। राजर्षी शाहू महाराजांचे विचार जपत लोकशाही तत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा विश्वास डॉक्टर पवार यांनी व्यक्त केला। अक्षरशः कथवाच्या बलात्काराच्या प्रकरणात सुद्धा, अखलाकच्या हत्येच्या प्रकरणात सुद्धा आपली भूमिका ही आपण कुठल्या पक्षाकडे झुकलो आहोत त्याच्यावर आपण कुणाच्या बाजूची जेव्हा भूमिका घ्यायला लागतो तेव्हा बेसिक दोष तयार झाला आहे। मुळातच काय ते बिघडले आणि मुळातलं बिघडलेलं सामान्य माणसापासून आपण दुरुस्त करत नाही तोपर्यंत कायदे करणं आणि कायद्याच्या चौकटी करणं हे संसदीय प्रणालीचं महत्त्व पुनर्स्थापित करण्यासाठी अपुरं आहे। त्याची गरज आहे का? तर निवडणूक प्रक्रियेत सुधारण्याची नक्की गरज आहे। आज ज्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया आपल्याकडे राबवली जाते त्यात जरी म्हटलं आपण कुणालाही उभं राहण्याचा अधिकार आहे, तर कुणालाही उभं राहण्याचा खरंच अधिकार आहे का? ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे मसलपाव आहे, ज्याच्याकडं आडनाव आहे, ज्याच्याकडे जात आहे, ज्याच्याकडे धर्म आहे, अशा गोष्टींचा विचार केल्याशिवाय, ज्याला इलेक्टिव्ह मेरिट नावाची एक गोंडस नाव दिलं जाते, ते असल्याशिवाय माणूस उभा राहू शकत नाही। आणि मग अशा मेरिटच्या आधारावर जो निवडून येतो तो त्या मेरिटच्या जे हितसंबंध सांभाळणारच काम संसदेमध्ये करणार, तो निरपेक्षमध्ये काम करेल ही अपेक्षा आपण कशी करू शकतो? त्यामुळे त्याच्या पलीकडं जाणारा दबाव सामान्य माणसातून तयार होणं ही सहज करायची प्रक्रिया नाही, किंवा हे काही अचानक होईल असं नाही। हे कोणतंही एखादा आंदोलक येईल आणि तो आंदोलन करून एक लोकपाल आणेल आणि सगळं बदलून जाईल, अशा प्रकारच्या भाबड्या अपेक्षित जगण्यात काही अर्थ नाही। कोण एखादा मसिहा नेता येईल आणि तो हे सगळं बदलून टाकेल, अशा प्रकारच्या भाबड्या अपेक्षित पण जगण्याचं काही कारण नाही। हे आपणच आपल्यामध्ये सुधारणा करण्याचं प्रकरण आहे। प्रश्न विचारायची सुरुवात करणं ही त्याची सुरुवात असू शकते। ती सुरुवात आपण करायला पाहिजे। आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ही व्याख्यानमाले होते। शाहू महाराज हे राजे होते, तेव्हा काही लोकशाही नव्हती, पण ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, विशेषतः समता, बंधुता या तत्वांवर आधारित सगळी आपली घटना आहे असं आपण म्हणतो, आणि त्या तत्वांचं रक्षण करण्याची जबाबदारी संसदेची असं आपण म्हणतो, तर ती तत्त्व उचलून शाहू महाराजांनी निश्चितपणे धरली। त्यामुळे त्यांच्या नावानं जेव्हा आपण काही चर्चा घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शाहू महाराजांना जर आपण मानत असू तर काळाशी सुसंगत लोकशाही व्यवस्था आणि त्यातल्या संसदीय प्रणालीचा आत्मा परत आणणं याचाही आपण विचार करायला पाहिजे। तर खऱ्या अर्थानं आपण शाहू महाराजांचे विचार मानतो असं म्हणता येईल। यावेळी इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, ज्येष्ठ राजकीय अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर प्रकाश पवार, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते।